12 महिन्याचे 12 सण साजरे करत असताना 12 उपवास महिला करतात। मी काय म्हणत असते, आमच्या पुरुष बांधवांना देखील विचारावं, एखादा उपवास पुरुषांसाठी सुद्धा असावा, कारण की खऱ्या अर्थानं जर उपवास हे समर्पणाचं, त्यागाचं आणि कुटुंबासाठी काहीतरी करतो याचं प्रतीक जर असेल, तर त्याच कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं माहेर सोडल्यानंतर सासरी येणं आणि सासऱ्यावरून स्मशानभूमीपर्यंत जाणं एवढाच प्रवास तिचा आहे का, याच्या पलीकडे उत्तर जर शोधायचं असेल तर आमच्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे। आमच्यासाठी आम्ही लढाई करतोच। याच पुण्यनगरीमध्ये, या पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थानं अज्ञानातनी अंधारलेला वाटा या प्रकाशाच्या ज्ञानाने उजळण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं। याच पुण्यामध्ये 250 वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी विधवा प्रथा मोडीत काढली आणि विधवा महिलांना एकाच व्यासपीठावरती बोलवत हळदी कुंकाचा कार्यक्रम केला। आमची मानसिकता 250 वर्षापूर्वीच बदललेली आहे। आमची मानसिकता ही 250 वर्षापूर्वीच बदललेली आहे। आता आम्हाला मानसिकता बदलायची, ती समाजाची बदलायची आहे। आणि म्हणून ही कीड कुठे जर लागली असेल तर या समाजाच्या बदलत्या मानसिकतेसाठी आम्ही समोर आलं पाहिजे।